काही हजारांसाठी कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या सिद्धांतने सोशल मीडियाच्या जेव्हा 25 लाखाची निंजा आणि 50 लाखाची BMW घेतली आणि लाखो पोरांच्या मनावर राज्य केले। सिद्धांत जोशी ज्याला सुरुवातीला इथिकल हॅकिंगमध्ये करिअर करायचं होतं, पण गेमिंगची एवढी आवड होती की तो शाळा बुडून गेमिंग कॅफेमध्ये जायचा आणि तासनतास तिथेच गेम खेळत बसायचा। अचानक घरची परिस्थिती खराब व्हायला लागली म्हणून पैसे कमवण्यासाठी वेगवेगळे जॉब केले। सुरुवातीला सेल्स जॉब केली, स्क्रिप्ट रायटिंग केली आणि नंतर कॉल सेंटरमध्ये जॉब केला आणि गेमिंगची आवड होती म्हणून साइड बाय साइड PUBG गेमची स्ट्रीमिंग सुद्धा चालू ठेवली। सुरुवातीला 8-10 लोकच बघायचे, पण नंतर हळूहळू जास्त लोक बघायला लागले आणि दिवसाला 30-40 रुपये असे मिळायला लागले। पण अचानक एक दिवस त्या चॅनलवरती कॉपीराइट स्ट्राईक पडली आणि स्ट्रीमिंग पूर्णपणे बंद झाली। पण हार न मानता, खचून न जाता त्याने पुन्हा एक नवीन चॅनल चालू केलं, मेहनत घेतली, लोकांना हसवलं आणि दिवसाला 30-40 रुपये कमावणारा श्रीमान आज महिन्याला लाखो कमवायला लागला। कदाचित आपली परिस्थिती आपल्या हातात नसली तरी पण ती परिस्थिती बदलणं ही आपल्याच हातात आहे हे श्रीमान दादाने सगळ्यांना दाखवून दिलं। तर कमेंट मध्ये श्रीमान दादाला टॅग करून 2 शब्द नक्की लिहा आणि आपल्या पेजला फॉलो नक्की करा।